पुरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावचा संपर्क तुटला आहे। तिथल्या आरळी दर्शनाळ मुस्ती या मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे। त्यामुळे सरपंच उपसरपंचासह स्थानिकांनी भर पाण्यामध्ये उतरून आंदोलन केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील भुंदरी शाक्याबाद या गावात मुसळधार असा पाऊस झाला। पावसामुळे शेतात सगळीकडे तळ साचलेलं होतं। पेरलेलं पीकही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्यही वाहून गेलं। जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे। बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, व्हायगाव तसंच वाहेगाव, चिकनगाव आणि माळेगाव या परिसरात जोरदार पाऊस बरसलेला आहे। जोरदार पावसामुळे या परिसरातून वाहणाऱ्या सुकना नदीलाही पूर आला आहे। पुण्याच्या भोसरीतही मुसळधार पाऊस झाला आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढणंही अवघड झालं होतं। पुणे जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस बरसलेला आहे। दिवे घाटातील रस्त्याला तर ओढा नाल्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि या रस्त्यावर काम सुरू होतं। जोरदार झालेल्या या पावसानं रस्त्यावरील राडारोडा वाहून गेलेला आहे। अवघ्या काही दिवसांनी वारीला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वीच हे सगळं काम आटपून घेणं गरजेचं आहे। परंतु आपण सध्याचं स्वरूप पाहिल्यानंतर इथून वारकरी कसे जातील असा प्रश्न उपस्थित झाला आहे। रत्नागिरीमधल्या आडिवरे गावातील महाकाली मंदिराला पावसाचा फटका बसला आहे। महाकाली मंदिराच्या आवारामध्ये पहिल्यांदाच पावसाचं पाणी साचलं। आडिवरे मंदिराच्या सभामंडपाला सुद्धा पाणी लागलं होतं। येवल्यामध्ये मुसळधार पावसानं दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दखल घेतलेली नाही। तसंच भूमिगत गटार योजनेचं काम निकृष्ट झाल्यामुळे पाणी दुकानात शिरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। तसंच प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करा अशा सूचनाही दिलेल्या आहेत। धाराशिवच्या लाहोरमधील जेवळीसह गावातील तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत। अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्राचा तलाव ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे गावातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत झाल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे। मुसळधार पावसामुळे सोलापुरातील होटगी तलाव तुडुंब भरलेला आहे। शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणात आभाळाचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यामध्ये पडल्यानं आभाळच जमिनीवर आल्यासारखा भास होतो। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरामध्ये पावसाचा जोर दिसून येतोय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे आणि त्यामुळे सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये 5.20 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। तर गेल्या वर्षी या धरणामध्ये 3.93 टीएमसी इतका पाणीसाठा जमा होता। अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कुरनूर धरण जे ते 97% इतकं भरलं आहे। कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तुळजापूर तालुक्यातील बोरीहरणा नदी क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कुरनूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं बंधारा फुटलाय। शेतात पाणी शिरल्यानं सुमारे 4 एकरहून अधिक शेत जमीन जी आहे तिचं नुकसान झालंय। रस्ता वाहून गेल्यामुळे लोकांची गैरसोय होते। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि यावेळेस या बंधाऱ्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे।
सिंधुदुर्गात पावसामुळे वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील दाभोली इथं मुख्य रस्त्यावर दरड कोसळली, मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक जी आहे ती काही काळासाठी ठप्प झाली. शर्थीच्या प्रयत्नानंतर दरड हटवण्यात आली. पाण्याला जाताना वाटेत दरड कोसळली आणि सगळ्यांनी मिळून दगड बांधले. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आहे. श्रीराम ब्रिज जवळ महामार्गाच्या अपूर्ण कामाचा फटका नागरिकांना बसलाय. महामार्गावरून निचरा न होणारं पाणी थेट घरात शिरत आहे, त्यामुळे नागरिकांचंही प्रचंड मोठं नुकसान होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला पावसाचा फटका बसलाय. त्याची आवक कमी झालेली आहे. तसंच बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला 1600 ते 2000 रुपयांचा भाव मिळतोय, तर कमी दर्जाच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये इतका दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे आनंदाचं वातावरण दिसून येत आहे आणि त्यांनी जमिनीची आणि बियाणांची पूजा करून खरीप पिकाच्या लागवडीला सुरुवात केलेली आहे. दरम्यान फुलंब्रीमध्ये यावर्षी 54,000 हेक्टर क्षेत्रात खरीपाची लागवड होणार असून कपाशी पिकाची सर्वाधिक लागवड करण्यात येणार आहे.